हरि ओम श्री परमात्मने नमः। ओम श्री गणेशाय नमः। ओम श्री सरस्वती नमः। ओम श्री बापूजी महाराजाय नमः। ओम श्री सेवालालजी महाराजाय नमः। सच्चिदानंदरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। जन्माद्यस्य यतोऽन्वयादितरस्यावतीस्वविघ्नस्वराट् तेने ब्रह्मभूतायादिकवयो मुह्यं यत्सूरया तेजवारिमृदां यथा विनिमयो यत्र सर्गो मृषा दानां स्वेन सदा निरस्तत्वम् सत्यं परं धीमहि। परहापीडमनटवरवपु करनयो करनिकारं विप्रदवास कनककपीशं वैजयन्ती च मां रङ्गानरेणुरधरसुदया पूरयन् गोपवृन्दे वृन्दारण्यस्वपदरमणम् प्रविश्यस्मीतकीर्ति वन्दे नन्दव्रजश्रीणां पादरेणुविभीषणस्य तासु हरिकथातीतं पुनाति भुवनत्रयम्। नमस्ते भगवान् व्यास सर्वशास्त्रकोविद ब्रह्मा विष्णु महेशानां मूर्ते सत्यवती शुकरूप प्रबोधस्य सर्वशास्त्र विशारद यतः प्रकाशेन मदज्ञान विनाशये वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। भवानी शंकर वन्दे श्रद्धा विश्वासरूपिणो याभ्यां विना न पश्यन्ति सिद्धा स्वान्मकस्थलेश्वरम्। नगेन्द्रहाराय त्रिलोचनाय भस्माङ्गरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगम्बराय तस्मै नकाराय नमः शिवाय। अतुलितबलधामं हेमशैलाभदेहं तनूजगुणकृशानं ज्ञानिनां वदन्यं सकलगुणनिधानं वानराणाम् आधीशं रघुपतिप्रियभक्तं वातजातं गोपाल कृष्ण
भगवान की जय। पवन सुत हनुमान की जय। उमापति महादेव परमहंस बाबूजी संत श्री सेवालाल जी जय श्री राम जय श्री राम जय श्री राम जय श्री राम जय श्री राधे श्री राधे। परब्रह्म परमात्मा भगवान जगदीश जी को कभी कर चराचरात्मक व्याप्त चैतन्य शक्ति भक्तवत्सल दीन दयाल करुणा निधान अकारण घन श्री पंढरीश पांडुरंग परमात्मा मुक्त कैवल्य तेजोनिधी माऊली महावैष्णव ज्ञानोपाराया जगद्गुरु तुकाराम महाराज समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज संत श्री भास्कर महाराज गौरी शंकर महाराज गुरुदेव वासुदेवजी महाराज आदि शक्ती मुक्ताबाई संत श्री सखाराम महाराज सद्गुरु श्रीराम महाराज गुरुवर्य भोजने महाराज गुरुवर्य पाटकर महाराज गुरुवर्य पवार महाराज राष्ट्र संत तुकडोजी महाराज कर्मयोगी गाडगे महाराज परमहंस संत श्री बाबूजी महाराज संत श्री सेवालाल जी महाराज आदी सकल संत महंत तसेच भगवंताच्या चरणी नतमस्तक होऊन उपस्थित सकल मायबापांना नमस्कार। गोपाल कृष्ण परब्रह्म परमात्मा भगवान जगदीशाच्या असीम कृपेने तथा सकल संत मायबाप यांच्या कृपा आशीर्वादाने परम पावन मंगलमय भूमी बाणगाव बाणेश्वर येथील परमहंस संत श्री बाबूजी महाराज यांचा दरबार आणि अशा या पवित्र दरबारामध्ये पवित्र श्रीमद भागवत महापुराण कथा कथेचा आजचा हा 6वा दिवस आणि 6व्या दिवसाचं वाङ्मयीन पुष्प गुंफत असताना शुकमुनी परीक्षिती राजाला मानव देहात जन्माला आलेल्या जीवाचा उद्धार करणारी मानवी जीवाचं दुःख नष्ट करून मानवी जीवाला सुख प्रदान करणारी कथा कथन करीत आहेत। कालच्या सत्रामध्ये भगवान श्री गोवर्धनाची पूजा सुंदर अशा उत्साहामध्ये आपण साजरी केली। परीक्षिती राजा प्रश्न करतो, एका पर्वताची भगवंताने पूजा का करावी? असं काय प्रयोजन होतं की भगवंताला गोवर्धनाची पूजा करावी लागली? शुकमुनी सांगतात, राजन ऐक। त्रेतायुगामध्ये भगवान श्रीरामचंद्र प्रभू समुद्रावर सेतू बांधत असताना मोठमोठे पर्वत आणून त्या समुद्रावर टाकत होते। दगडच काय, पर्वत सुद्धा तरत होते। आणि एक नियम ठेवला होता, सूर्य अस्त झाल्यानंतर आपापलं काम टाकून द्यायचं।
इकडे झालं काय? हनुमंतराया हिमालयामध्ये गेले आणि द्रोणागिरी पर्वत उचलून आणत आहेत. लक्षात ठेवा, द्रोणागिरी आणि गोवर्धन दोघही सख्खे भाऊ आहेत. द्रोणागिरी आणला तो लक्ष्मणाला वाचवण्याकरता, आणि त्याच्या आधी गोवर्धन आणत होते. हे द्रोणालयाचे सुपुत्र आहे. जसं 7 पुडा म्हटलं की 7 पुढे आहेत, 7 पुढे, त्यातला एक पुढ महाराष्ट्रात आहे. बाकी 6 चे पुढं म्हणजे पर्वताच्या रांगा ह्या मध्य प्रदेशात आहेत, त्या पचमणी पर्यंत आहेत. त्या द्रोणालयाचा गोवर्धन आणत असताना ऐन यमुनेच्या काठी सूर्य अस्त झाला. हनुमंतरायाने गोवर्धन खाली ठेवायचं ठरलं तेव्हा गोवर्धन त्याच्या सोबत बोलतोय, हे हनुमंता, मला तू खाली ठेवू नको. तू मला ज्या कार्यासाठी नेत आहेस ना, ते कार्य ऍट दॅट टाइम आताच पूर्ण कर. हनुमंत म्हणते, मी तुझा नोकर नाही, मी भगवान श्रीरामचंद्र प्रभूचा नोकर आहे. आणि त्यांच्या नियमानुसार सूर्य अस्त झाल्यानंतर काम टाकून द्यायचं. ऐकलं नाही हनुमंतरायाने आणि गोवर्धन खाली ठेवला. दुसऱ्या दिवशी सूर्य उदय झाला. हनुमंतरायाने आपलं सकाळचं कार्य आटोपलं, पर्वत उचलायला गेले. जो गोवर्धन एका हातावर आणला तो गोवर्धन दोन्ही हातानं उचलल्या जात नव्हता. ज्या हनुमंतरायाने जन्मल्याबरोबर सूर्य मुखात घ्यावा, काय अधिकार असेल? सूर्य लहान आहे काय? 4 लाख पृथ्वी एका ठिकाणी जमा केल्या तेव्हा एक सूर्य होतो. किती लहान आहे पृथ्वी सूर्यापेक्षा? 4 लाख पटीनं लहान आहे. असीमित शक्ती असलेला हनुमंतराय पर्वत उचलू शकत नाही. जोर लगाते हैया, जाचा हल्ला सुद्धा नाही. तेव्हा हनुमंतराया गोवर्धनाला विचारतात, हे गोवर्धना, तू उचलल्या का जात नाहीस? तेव्हा गोवर्धन म्हणतो, हनुमंता, आता मला केवळ भगवंतच उचलेल, तुझ्याच्यान मी उचलल्या जाणार नाही. तो तेव्हापासून गोवर्धन वाट पाहत आहेत की भगवंत कधी येतात आणि मला उचलतात. तो प्रसंग कालचा होता. भगवंतानी गोवर्धन पर्वत उचलला, एकच करंगळी लावली. सगळीकडे नगारे वाजत आहेत, भगवान श्रीकृष्णाचा जय जयकार चालू आहे. Yeah.
आज सर्व गोकुळवासियांना भगवान श्रीकृष्णाची महती कळली. याला महिमा म्हणतात. महिमा आज कळला की भगवान श्रीकृष्ण सामान्य नाही आहेत. तो केवळ यशोदा किंवा नंद बाबाचा सुपुत्र नाहीये. तो केवळ गोकुळवासियांचा आवडता देव नाही आहे. तो परब्रह्म परमात्मा भगवान जगदीश आहे. असली किंमत याला महिमा म्हणतात. महिमा म्हणजे काय? कार्य कारण भाव रहितत्वम इदं ज्ञान कर्मः. कार्य कारण भाव नसताना जे कर्म घडते त्याला महिमा म्हणतात. आपण जन्माला आलो याला कारण आहे. अगाध कर्मी जे उरावे, सुख दुःखी फळा यावे, ते भोगावया यावे देहा एका. कारण कार्याशिवाय कारण नाही आणि कारणाशिवाय कारण नाही. जुना जमाना आहे. सेठजी चारी धामाला निघालेले आहेत. सगळी इस्टेट जो दिवाणजी आहे त्याच्याकडे सोपवलेली आहे. मी येईपर्यंत आणि त्याकडे चारी धाम करण्याकरता 4-4 वर्ष लागायचे. कारण सगळा पैदलचा व्यवहार होता. चारी धाम केले आणि पत्र पाठवलं की मी अमक्या दिवशी येणार आहे. तू या ठिकाणवर बैलबंडी ठेव, डमणी ठेव. त्याप्रमाणे केलं. सेठजी उतरले, दमनीत बसले आणि दमनीत बसल्यानंतर माणसाचा एक स्वभाव आहे, मुकट्यानं बसत नाही. कारण संगप्रिय प्राणी आहे. माणसं संगप्रिय आहे. अरे किटकही संगतीनं राहतात. मुंग्या संगतीनं, माकोळे संगतीनं, जनावरं संगतीनं, पक्ष्याचे थवे संगतीनं राहतात. चला सर विचारलं शेतीने, काय सखाराम कसं काय चालू आहे? बरं आहे ना? म्हणजे सगळं बरोबर आहे, फक्त आपली गुजरी कुत्री मेली. अरे काय चांगली कुत्री होती रे, घरात कोणाला येऊ द्यायची नव्हती. कशी मेली रे? म्हणे आपल्या खोल्याचा हालू तिच्या नरड्यामध्ये अटकलं म्हणून मेली. म्हणजे घोडी मेली काय? म्हणजे घोडी मेली म्हणून कुत्री मेली. अरे काय घोडी चांगली होती. केव्हाही निघावं शेतामध्ये फेरफटका मारण्याकरता घोडी तयार असते. वा, घोडी कशी मेली रे? ती म्हणे म्हातारीच्या मळ्याले भुजाळली आणि विहिरीत पडून मेली. म्हणजे म्हातारी मेली काय? हो, म्हातारी मेली म्हणून घोडी मेली. अरे अरे अरे, माझ्या आईनं मी 2 वर्षाचा असताना लग्न केलं नाही. बाप मेला होता का माझ्या मुलासाठी, की पुन्हा लग्न केलं नाही. वा, रडतो आहे. कारण आहे स्वामी तिने जगाचा आई विना भिकारी. स्वामी तिने जगाचा आई विना भिकारी. हंबरडा फोडला त्याने आईच्या नावावर. रडला पुन्हा 10 मिनिटानं विचारतो, का रे म्हातारी कशी मेली? म्हणजे म्हातारी नातवाच्या धापीनं मेली. म्हणजे नातवाले काय झालं? म्हणजे नातू मेला म्हणून आजी मेली. अरे माझा एकुलता एक मुलगाही मेला काय? म्हणजे हा, मुलगा मेला म्हणून आजी मेली. का रे मुलगा कसा मेला? तो कोटपर्यंत वरच्या दुधावर राहील. म्हणजे
त्याची आई बी गेली काय, म्हणून त्याची माय मेली, म्हणून पोरग मेलं. ते कशी मेली रे, ते कशी मेली म्हणे, तुम्ही गेले त्याच वर्षी वार उदान ठोकाचा पाऊस आला आणि त्यामध्ये तुमचं पुरं घर पडलं आणि त्या घरामध्ये तुमची पत्नी चेंदून मेली. किती मेले? घरही गेलं, पत्नी गेली, मुलगा गेला, आई गेली, घोडी गेली, कुत्री गेली. हे कसं काय झालं म्हणजे विनाकारण नाही झालं. वारं उदान आलं, धो धो पाऊस पडला म्हणून घर पडलं. घराखाली तुमची पत्नी दबून मेली, मुलगा पिना दुधाविना मेला, धापीनं आई मेली म्हणजे आजी, आणि तिला पुजारून घोडी विहिरीत पडली मेली, आणि तिचं हालू कुत्रीच्या नरड्यात अटकलं म्हणून मेली. याला कार्यकारण भाव म्हणतात. कारण आहे म्हणून कार्य झालं, कारणाशिवाय कार्य नाही आणि कार्याशिवाय कारण नाही. पण ऐका, भगवंताला कोणाचंही प्रयोजन लागत नाही. गिरी गोवर्धन येणे उचलिला, कालिया महासर्प नाथोनी आणिला, जलिता वनवाव मुखेची प्राशिला, गिळीता घासून चिरोनी सांगिला काय, ऐशा गवळणी त्या बोलते परस्परे, ऐशा गवळणी त्या बोलती परस्परे. याला महिमा म्हणतात. कार्यकारण भाव नसताना जे कर्म घडते याला महिमा म्हणतात. ज्ञानोबारांनी भिंत चालवली. भिंत चालते काय? तिला ज्ञान ग्राह्यता आहे काय? की तिला चाक होते, की तिला एखादी मशीन लावलेली होती? काही नाही. काहीही नसताना जे कार्य घडते याला महिमा म्हणतात. पण ऐका पुढचं, भगवंत एका बोटावर गोवर्धन धरून उभे आहे आणि दुसऱ्या हाताने बासरी वाजवत आहेत. ते गोपाळ म्हणाले, अय देवा, बस कर, काल तुला हात मोठा करंगळीवर उभं करू, पर्वत धरून नाही. या गोपाळांना काय वाटायचं की आम्ही पर्वत उचलला. कोणी काठ्या लावून बसलेला आहे, कोणी खांदा लावून बसलेला आहे, कोणी दोन हात थकले होते ते, आणि तो एक करंगळी. काल बाबू, काल काल तू बोट. भगवंतानी जसं बोट काढायला लागलं, कुठे ढेकून पडत, कुठे दगड पड, कोणाचा हात मूळ, कोणाचा पाय मूळ, कोणाच्या डोक्याला लाग. म्हणे ओ देवा, राहू दे राहू दे राहू दे, तशीच करंगळी. काय कळलं त्यांना? पर्वत आपण नाही उचलत आहे, पर्वत कोण उचलला? भगवंतानी. मग सगळेच खाली बसले, पण दोघच उभे आहेत. एक भगवान श्रीकृष्ण आणि त्याच्या समोर दुसरी राधा. राधा भगवंताकडे पाहून हसत आहे आणि भगवंत राधेकडे पाहून हसत आहेत. तेव्हा काही गोपिका म्हणाल्या, त्या राधेने खाली बसवा. म्हणून 2-4 गोपिका उठल्या आणि राधेला एकीकडे ओढलं. जसं एकीकडे ओढलं तसा पर्वत एकीकडे झुकला. दोघींनी दुसरीकडे ओढलं तसा पर्वत दुसरीकडे झुकला. कृष्णा, काय झालं रे? म्हणे माझी शक्ती चालली. शक्ती शाक्तात्न उच्चते. देव शक्ती शिवाय मोठा नाहीये. देवाची शक्ती भक्त आहे.
काय आहे? देव अधिक शक्ती म्हणजे शक्तिवान, देव वजा शक्ती म्हणजे शक्तिहीन. म्हणून जेव्हा वारकरी जायला निघतात ना, तेव्हा वारकऱ्याला म्हणतात, देव तुमचे नेहमी बरा दिसत असे, तुमच्यामुळे माझी किंमत आहे, नाहीतर कोण मला विचारत. चला, इंद्राने जो पाऊस पाडला तो वर्तक नावाचा मेघ आहे, त्याला ढगफुटी म्हणतात. 12 गाव वाहून जातील एवढी शक्ती त्याच्यामध्ये होती. एवढा पाऊस पडला पर्वतावर. एवढा पाऊस पडला तरीही एकही थेंब खाली पडला नाही. पाणी कुठं गेलं? ऐका काय झालं. श्रीरामचंद्र प्रभूंनी सीतेला जेव्हा रावणाला मारून आपल्या अयोध्येला आणलं, तेव्हा तिच्या मनात एक घर करून राहिलं होतं की अगस्ती मुनीने माझ्यावर उपकार केले, त्यांनी जर अलंकार मला दिले नसते तर मी सापडली नसती. म्हणून तिनं म्हटलं, बोलवानं जेवायले. माझ्यासारखी सुंदर सुग्र नसल्यानंतर खाणारा आंबुसकर मारत असेल तर काय कामाचं? षटाकभर माणूस 2 पोळ्या देताना असा चांगला बोलवा. भगवंताला वाटलं हिला अभिमान झाला. भगवंतानी फोन लावला कुणाला? दुर्वास मुनीला. कारण दुर्वास मुनी एका टाइमने किती जेवत होते? 60 खंड्या अन्न. पण दुर्वास म्हणे मा जेवण झालं राजा. मग अगस्ती मुनीने फोन लावला आणि सीतामाईला सांगितलं, अयोध्येची लोकसंख्या जेवढी आहे तेवढा स्वयंपाक कर. आणि काही हरकत नाही, तेवढा स्वयंपाक केला. मस्त ताट वाढलं एवढं मोठं. घनो चोखो शिरो पुरी भजो वडो सात में कळो बालाजी सू. पा म्हणजे बासुंदी, ला म्हणजे लाडू, जी म्हणजे जिबलंबी जिलेबी, सु म्हणजे सुगरण. म्हणजे एवढ्या वाट्या ठेवल्या. अगस्ती मुनी सीतामाईकडे पाहत आणि खाली पाहिजे. तिला असं वाटलं लय झालं वाटतं. म्हणजे महाराज यातलं कमी करू का? म्हणजे कमी नाही माय, मी धाम्यात जेवतो, वाटीत नाही, काचेत जेवतो. मग एवढाले धामी आणले, त्यात बाबा खीर आणि जिलेबी. बापरे, जो सुरुवात केली की आणि अगस्ती मुनीनं सगळा स्वयंपाक गायब. हिनं घाई घाई 2 गंज भात शिजवला, तोही गायब. चैक्या पोया होत्या तेही गायब. आणि मग घाम सुटला सीता मातेला. आणि देव अगस्ती मुनीच्या पुढे बसलेले आहे. सीता माता भगवंताला आवाज देते आहे, मी काय म्हणते इकडे पाहना. पुरी बाराखडी म्हटली अ आ इ ई ओ ओ ए ऐ ओ औ अम. तेव्हा भगवंत म्हणतात, काय सीते, अहो इकडे या ना. काय झालं? किती खाते हा? ते तू म्हणस ना. आता सांगा ना उपाय. म्हणे एक कर. काय राहिलं? म्हणे गजबर जैका भात आहे. कोणचा गोड म्हणतात त्याला? करोड. बरोबर आहे ना? खालचा चढका आणि 2 पोळ्या आहेत. एक कर म्हणे. एक मला बी ताट वाढ. हे सगळं अगस्ती मुनीला वाढ आणि मला एक चोर वाढ. श्रीरामचंद्र प्रभू जेवायला बसलेले. अगस्ती मुनी म्हणतात, का नाही आता तुमचं होत आलं. म्हणजे कशावरून होत आलं माझं? नाही नाही, आता मी बसतो जेवायला. वैश्वदेव केला. एका चकोराचा एकच घास घेतला आणि श्रीरामचंद्र प्रभूंनी हात धुतला. मालकाने हात धुतला तर पाहुण्याने काय करावं? नाही म्हणा, खातच बसाव. खातच बसाव नाही. त्यांनी हात धुतला पण असा राग द्या पाणी. भगवंत म्हणतात पाणी नाही. पुन्हा सीतामाई म्हणते, एवढी मोठी शरयू पडेला आहे म्हणजे चोप चोप बोलायचं नाही म्हणतात.
बाईने पुरुषाच्या व्यवहारामध्ये बोलू नये. मग कधी येऊ? मी बोलवेन तेव्हा. अगस्ती मुनी निघून गेले. सीतामाई म्हणते पुरी शरयू फळेल पाणी का दिलं नाही? अगं तुला माहित नाही अगस्ती मुनीला पाणी किती लागतं. त्याने एका घोटात 7 सागर प्राशन केले. एका घोटात किती सागर? ही शरयू कोकळे काढली. पण आज कलियुगातले लोक अगस्ती मुनीच्या पुढे गेले. ते एका घोटात 9 सागर पितात. डोळे लावून लावून पितात. तोंड हेकोड करून पितात. त्यांना बोलवलं. अगस्ती मुनी या पाणी प्यायला. मग पाणी कसं पितील? चारीकडून तोंड करतील काय? वासुकी सर्प घेतलेला आहे. त्या वासुकीचा वेटोळा कशाला दिला? गोवर्धनाला. आणि सगळं पाणी येत होत एका साईडला पडत होत आणि सगळं पाणी पिले ते अगस्ती मुनी. एकही थेंब खाली पडला नाही. इंद्र शरण आला. इंद्राने भगवंताला नाव दिलं गोविंद. कोणचं नाव दिलं? आणि नंद बाबाची पूजा केली. त्यांना दुग्धाभिषेक केला. ऐरावताच्या सोडीतून दिव्य असे वस्त्र अलंकार केलेले आहेत आणि नमस्कार केला. लक्षात ठेवा इथं राधेची महती वाढवली की राधेशिवाय कृष्ण अधुरा आहे आणि कृष्णाशिवाय राधा अधुरी आहे. मग तुम्हाला राधा व्हायचा आहे का? कसा आहे? राधा व्हायचा आहे ना? तर लक्षात ठेवा राधेसारखी भक्ती करावी. राधा या शब्दाचा उलटा जर उच्चार केला तर धारा होते. काय? धारा म्हणजे अखंड भगवंताची भक्ती जिनं केली ती राधा. अखंड भक्ती केली. दिन रजनी हाती दंडा. दिन रजनी हाती दंडा. दिन रजनी हाती दंडा. दिन रजनी हाती दंडा. एवढी भक्ती केली. श्यामा श्यामा रटते रटते राधा श्याम भई. फिर पुछियत अपने सखियन को राधा कहाँ गई. श्याम श्याम म्हणता म्हणता राधा श्याम रूप झाली. पण तेवढ्यासाठी किती त्याग करावा लागला. एक दिवस भगवंत राधेला भेटले. सहज विचारलं राधे काय लागलं ग तुझ्या हाताला? म्हणे देवा 2 वर्षापूर्वी तू भेटला होता ना मला. म्हणे हो. तेव्हा तू माझा हात पकडला होता ना. तेव्हा तुझ्या हाताचं नख मला लागलं होतं. मग 2 वर्ष झाले जखम बसली नाही काय? तेव्हा राधा म्हणते देवा ती जखम बसत आली की मी तिची खपली काढायची पुन्हा तिला हिरवं करायचं. म्हणजे ती जखम बसू दिली नाही का ग देवा? त्या जखमेकडे पाहिलं की तुझं स्मरण व्हायचं मला. क्या बात आहे. ही भक्ती अशी केली म्हणून राधा ही शक्य आहे भगवंताची. चला
भगवान गोवर्धनाची सुंदर अशी भगवंतानी पूजा केली. त्याला गोवर्धन लीला म्हणतात. भगवंतानी गोकुळामध्ये 51 प्रकारच्या लीला केल्या आहेत. किती? 51 प्रकारच्या. कला 64 आहे. 64 कला जर कोणाजवळ असतील तर केवळ आणि केवळ भगवान श्रीकृष्णाजवळ. आणि 51 प्रकारच्या लीला केल्या. त्यातली एक गोवर्धन